सर्वसामान्य माणसांच्या मते रक्तातील व लघवीतील साखरेचं प्रमाण वाढलं म्हणजे मधुमेह झाला. मधुमेही रुग्णांनाही याविषयी फारशी माहिती नसते. अगदी खरं सांगायचं तर मानवी शरीरातील हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे मधुमेह होतो. हे नेमकं कसं होतं ते आपण विस्ताराने पाहूया. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जिवंत राहणे व आपलं कार्य करणे या दोन गोष्टींसाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. म्हणजेच ग्लुकोज हे पेशींचं इंधन आहे. जेवण घेतल्यानंतर अन्नाचं पचन होतं. अन्नातील कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचं रूपांतर ग्लुकोज मध्ये म्हणजेच साखरेत होतं. अतिरिक्त साखर ग्लायकोजेनच्या स्वरूपात राखीव साठा म्हणून लिव्हर व स्नायूंमध्ये साठवली जाते. ती आतड्यांमधून रक्तात मिसळते आणि रक्तातून ती आपल्या शरीरातील सर्व पेशींना पुरवली जाते. आहार पचनाच्या या टप्प्यावर इन्शुलिनचं काम सुरू होतं. आधी आपण इन्शुलिन म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. पोटामध्ये जठराच्या मागच्या बाजूला स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियास नावाचा अवयव असतो. ही एक ग्रंथी आहे. म्हणजे शरीरातील चयापचयावर नियंत्रण ठेवणारी हॉर्मोन्स किंवा संप्रेरके व एन्झाईम्स म्हणजेच पाचक रस स्वादुपिंडामध्ये तयार होतात. स्वादुपिंडामध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाचे पेशीचे पुंजके असतात. याच्या रचनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींचा समावेश असतो. त्यातील बीटा प्रकारच्या पेशी इन्शुलिन निर्मितीचं कार्य करतात. शरीराच्या गरजेनुसार कमी जास्त प्रमाणात इन्शुलिन रक्तामध्ये सोडलं जातं. रक्तातील साखरेचा शरीरातील पेशींमध्ये प्रवेश होणे या गोष्टीसाठी इन्शुलिनची आवश्यकता असते. म्हणजे आपण जर अशी कल्पना केली की पेशी भित्ती म्हणजे सेल वॉल ही एखाद्या कुलपाने बंद केली आहे, तर ग्लुकोजच्या प्रवेशासाठी हे कुलूप उघडणं गरजेचं आहे. आणि या कुलपालाच शास्त्रीय परिभाषेत रिसेप्टर असं म्हणतात. प्रत्येक कुलपासाठी ठराविक किल्ली असते ना, तशीच या रिसेप्टरसाठी इन्शुलिन ही किल्ली आहे. इन्शुलिनमुळे ग्लुकोज पेशीला वापरता येते. याशिवाय यकृतातील साखरेच्या उत्पादनाला प्रतिबंध करण्याचं काम इन्शुलिनद्वारे होतं. म्हणजे रक्तातील साखर पेशींपर्यंत पोहोचवणे व यकृतातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अशा दोन्ही मार्गांनी रक्त शर्करा नियंत्रित ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम इन्शुलिन करतं.